व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आजचा व्हिडिओ हा प्रत्येक हिंदूने बघणं गरजेचं आहे। आजचा व्हिडिओ हा प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाने बघणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करावा ही आधीच आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत। आपल्याकडे काय होतं माहिती का की एखाद्याला स्वतःचं महत्त्व जर वाढवून घ्यायचं असेल तर ते स्वतःला वेगवेगळ्या पदव्या द्यायला सुरुवात करतात। कधी स्वतःला पदव्या देतात किंवा आपले जे पोचलेले भांड आहेत, जे भाट आहेत, त्यांच्या करवी समाजामध्ये आपल्याबद्दल असं पसरवायला सुरुवात करतात। जसं उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी केलं होतं की महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे भारतातले बेस्ट सीएम स्वतःला म्हणून घेत होते। सर्वसामान्य कोणी म्हणत नव्हतं यांना। असंच प्रकार असा प्रकार म्हणण्यापेक्षा अशी घुसखोरी, अशी दांगड मस्ती आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा होऊ लागलेली आहे। आणि ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वयंघोषित शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद। आता तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही असं कसं बोलू लागले, तर हो, हे स्वयंघोषित शंकराचार्य आहेत, हे अधिकृत शंकराचार्य अजिबातच नाहीत। विचार करा ना तुम्ही, जे उद्धव ठाकरे शेंडी जाणीला नावं ठेवतात, याला नाव ठेव, गोमूत्राला नाव ठेव, हिंदुत्वाला नाव ठेव, त्या उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन हे अभिमुक्तेश्वरानंद फळं खातात, पाद्यपूजा करून घेतात स्वतःची। मग उद्धव ठाकरे त्या अभिमुक्तेश्वरानंदांकडून वधवून घेतात की उद्धव ठाकरेंवर खूप मोठा कमालीचा अन्याय झालेला आहे आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेचीच आहे। तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्ही शंकराचार्य आहात ना, तुम्ही अध्यात्माचं बोला, राजकारणाचं बोलू नका। पण राजकारणाचंच बोलतात। बरं, हे खरंच मूळचे आध्यात्मिक आहेत का? तर नाही। हा माणूस आध्यात्मिक नाही, हा माणूस संतही नाही, हा माणूस ऋषी देखील नाही, हा कोणाचा गुरुही नाही। तर हा कोण आहे? तर हा एक हार्ड कोर पॉलिटिशियन आहे। हा काँग्रेसचा पोचलेला पाळलेला पंटर आहे। आणि हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत। यांच्यासारख्या दीड दमडीच्या भडगुंजांमुळे हिंदू धर्म बदनाम व्हायला लागलेला आहे। आणि हिंदू धर्म बदनाम व्हावा म्हणूनच सोनियाचं ते बिघडलेलं कार्ट अहोरात्र प्रयत्न करत असतं सोरोसकडून पैसा घेऊन ती सगळी फंडिंग ह्या असल्या कामांमध्ये तो लावत असतो। यावर खुलासेवार चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी या समाजामध्ये अनेक जे चांगले लोक आहेत, सहिष्णू आहेत, संवेदनशील मन आहेत, ज्यांच्यात माणुसकी अजून जिवंत आहे, त्या सगळ्यांच्या साथीनं, त्या अनेकांच्या सोबतीनं, आशीर्वादानं, पाठिंब्यानं आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारानं आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे आणि इथून पुढेही जे कार्य करणार आहोत, त्या व्हिडिओची एक छोटीशी झलक बघून घ्या प्लीज। प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत। हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत। आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती। मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे। तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं, त्या गरजूंची मदत करावीशी वाटते, त्यांना आधार द्यावासा वाटतो, तो दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपलं योगदान पाठवून अवश्य द्या। ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल। अपेक्षा आहे मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करून सावे वाद। मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया। तर हे अभिमुक्तेश्वरानंद जे आहेत, जसं आम्ही अगोदर तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की
हे काही ऋषी नाहीये, साधू नाहीये, संत नाहीये. अत्यंत अहंकारी घमंडी माणूस आहे आणि हा हार्डकोर पॉलिटिशियन आहे. अभिमुक्तेश्वरानंद हे जे स्वतःला शंकराचार्य म्हणून घेतात, यांचं खरं नाव उमाशंकर पांडे आहे. लक्षात घ्या, नीट एक एक शब्द नीट आहे का. उमाशंकर पांडे. 1990 मध्ये हा उमाशंकर पांडे बनारस युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता आणि तिथे बनारस युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना हा एका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाला. आता ही विद्यार्थी संघटना कोणती होती, तर ही युवक काँग्रेस विद्यार्थी संघटना. म्हणजे हा 1990 पासून काँग्रेसचं काम करत आलेला आहे. विद्यार्थी दशेमध्ये असताना यांनी काँग्रेसचा हात धरलेला, काँग्रेसतर्फे युनियनची निवडणूक जिंकली, सिनेटमध्ये बसले जाऊन. त्यानंतर या माणसाने धुडगूस घालायला सुरुवात केली, दमदाट्या करायला सुरुवात केली, कॉलेजमध्ये हिंसक वातावरण तयार होईल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर एका जणाचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न या माणसानं केलेला आहे. यांच्यावर त्यावेळी तिथे गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या भीतीपोटी हा माणूस तिथून पळून गेला आणि थेट पोहोचला काशीमध्ये. मग काशीमध्ये याच्या अंगावरचे ते पॉलिटिशियनचे जे खादीचे कपडे असतात, पांढरे वस्त्र, ते उतरवून फेकले आणि भगवे वस्त्र अंगावर चढवून घेतले. का, तर पोलिसांपासून वाचायचं. आणि मग 4-6 महिने डोकल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन, बनारसमध्ये जाऊन पुन्हा परत योगींच्या नावानं खडे फोडायला सुरुवात केली की योगी देशातल्या देशवासियांना हिंदुत्वापासून भरकटवत आहेत. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यावर हा माणूस सडकावून टीका करत आलेला आहे. मात्र हा एकही वाक्य अँटोनियो माइनो म्हणजेच सोनिया गांधी यांच्या विरोधात बोललेला नाहीये, मल्लिकार्जुन खरजून बद्दल बोललेला नाहीये, अखिलेश यादव, मुलायम सिंग यादव ज्याने कार सेवकांवर गोळ्या चालवलेल्या होत्या त्याच्यावर हा काही बोललेला नाहीये. मात्र नरेंद्र मोदीवर हा बोलतो आणि घाणेरड्या भाषेमध्ये बोलतो. ठीक आहे, यांची एक क्लिप तुम्हाला दाखवतो मी आत्ता लगेच बघून घ्या. फार वेळ लावणारच नाही त्या क्लिपला आम्ही, कारण ती क्लिप तुम्हाला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, हा माणूस हिंदू आहे का, इथूनच मुळात सुरुवात आहे. इथूनच मुळात सुरुवात आहे. बघून घ्या ही क्लिप. ही क्लिप बघितल्याच तुम्हाला कळेल, अरे यार ये काय म्हणावं ह्या माणसाला. बघा बघा बघा, प्लीज बघा ही क्लिप बघा. जो इस्लाम को अंगीकार करेगा, कलमा पढ़ेगा, जब उसका निधन होगा, कयामत का दिन आएगा, तो मोहम्मद साहब उसकी सिफारिश करके उसको बहिश्त पे भिजवा देंगे, मातुकों को भोग करेगा. जो कलमा नहीं पढ़ा है, चाहे वो कितना ही फतेवादी हो, चाहे कितना ही बड़ा सन्यासी हो, शंकराचार्य हो, मोहम्मद साहब उसकी सिफारिश नहीं करेंगे, उसको सदा सदा के लिए दोजख की नरक में झोंक दिया जाएगा. इसलिए कलमा पढ़ लेना, एक मोहम्मद पर और एक खुदा पर विश्वास कर लेना. बघितलं, हा माणूस म्हणतोय की कलमा वाचा, कलमा वाचल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाहीये म्हणे, जन्नत नसीब नाही होई म्हणे. त्यामुळे प्रत्येकाला कलमा वाचलं पाहिजे, कुराण वाचलं पाहिजे. अरे हिंदू आहेस की कोण आहेस तू? नाही वाचत आम्ही कलमा, जा, आम्ही भगवद्गीता वाचणार, आम्ही वेद वाचणार, हरिविजय ग्रंथ वाचणार, आम्ही रामायण महाभारत वाचणार. तू कोण आम्हाला सांगणार? शंकराचार्य असू शकतो हा माणूस. आता तरी विश्वास बसतोय का तुमचा या माणसावर? हा माणूस असला जो सांगतोय कलमा वाचा म्हणून, कुराण पढा, हा शंकराचार्य म्हणून घेतो स्वतःला? एवढंच जर कुराण आवडतंय, कलमा आवडतंय तुम्हाला, तर ती भगवी वस्त्र उतरवा, हिरवी चादर घ्या उरावर आणि जाऊन बसा ना एखाद्या मशिदीमध्ये. मुल्ला मौलाना म्हणून 15,000 रुपये महिन्याचे फोड मिळतात ना तिथं. आमच्या काय सर बोखांडी बसली इकडे येऊन का भरकट होत आहे आमच्या सर्वसामान्य भोळ्या बाबड्या हिंदूंना? मित्रांनो, या माणसावर अनेक गुन्हे दाखल आहे. आता मागी पौर्णिमेच्या निमित्ताने, मागी एकादशीच्या निमित्ताने हे नाशिकला आले. त्यांची काय म्हणतात त्याला, चांदीची पालखी
त्या पालखीत बसून हा माणूस तिथे आला आणि अट्टहास करू लागला, मला आंघोळ करायची, मला आंघोळ करायची म्हणून. कर ना आंघोळ, उतरव कपडे, मार डुक्की, पण याला पालखी सकट आंघोळ करायची होती. कशी करू देणार? गर्दी आहे तिथे बाबा. तू काही व्हीव्हीआयपी नाहीये, तुझ्यावर गुन्हे दाखल आहे. यानं तिथून धमक्या द्यायला सुरुवात केली, मी आंदोलन करेल, मी हे करेल, मी ते करेल. हिंसक वातावरण निर्माण झालं तिथे. दंगल सदृश परिस्थिती निर्माण करून ठेवली या माणसाने तिथे. कुंभमेळ्यामध्ये सुद्धा असलेच नाटकं केली, असलीच थेर केली. आतापर्यंत सहन करण्यात आलं होतं, मात्र आता नाही. आता नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी कडक ऍक्शन घेतलेली आहे. याच्यावर कडक गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि जसे याच्यावर गुन्हे दाखल झाले, आंदोलन सोडून स्नान न करता हा माणूस तिथून पळून गेला. आजच्या डेटला हा माणूस फरार आहे मित्रांनो. हा इतका ढोंगी, इतका नालायक आहे हा माणूस, जो स्वतःला शंकराचार्य म्हणून घेतो. ऍक्च्युली एक पीठ होतं, सरस्वती ब्रह्मानंद नावाचे शंकराचार्य होते एक. ते सुद्धा काँग्रेस धार्जिलेच होते. ते सुद्धा काँग्रेस धार्जिलेच. हा त्यांना फार मानायचा. आता त्यांच्या मृत्यूनंतर तो मठ जो आहे, त्याची जी गादी आहे ती रिक्तच राहिली तशीच. ती अजूनही रिक्तच आहे. आपल्या देशामध्ये 4 शंकराचार्य आहेत. त्या 4 शंकराचार्यापैकी हे एक, ज्यांचं निधन झालं. हे ना तोच चान्स उचलला. अभिमुक्तेश्वरानंद असं नाव धारण केलं स्वतःला उमाशंकर पांडेनं, आणि स्वतःला शंकराचार्य बनवायला लागला. राम मंदिराचं जेव्हा आंदोलन चालू होतं, तेव्हा हा कुठं होता स्वयंघोषित शंकराचार्य? कुठे होता हा माणूस? हा ह्या भूतलावर तरी होता का तेव्हा? हे नाव या अगोदर तुम्ही कधी ऐकलं होतं का? राम मंदिराचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा, बाबरीचं प्रकरण जेव्हा चालू होतं तेव्हा अभिमुक्तेश्वरानंद हे नाव तरी होतं का? आणि हा माणूस नाराज झाला, हा माणूस अडून बसला. जो माणूस म्हणतो हो की तुम्ही कुराण वाचल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही, कलमा काढल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही, जन्नत मिळणार नाही, अल्लाह नाराज होईल तुमच्यावर वगैरे वगैरे, हा माणूस बोलतो. हा कशामुळे रुसला होता हे जर तुम्हाला सांगितलं तर हसाल तुम्ही. ह्या माणसाचं म्हणणं असं होतं, ह्या उमाशंकर पांडेचं, याला ते शंकराचार्य पण म्हणणार नाही आम्ही, ह्या उमाशंकर पांडेचं म्हणणं असं होतं की राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, मला माझ्या हस्ते रामाची पूजा करायची. अरे तू कोण? पण जा कुराण वाच, कलमा पड, मोक्ष घे. ज्याच्यावर गुन्हे दाखल आहे, जो माणूस ढळढळीतरित्या मुस्लिम तुष्टीकरण करत आहे, हिंदूंचं खच्चीकरण करत आहे, हिंदूंना नावं ठेवतोय, हिंदूंना शिव्या देतोय, धर्मावर बोलतोय, धर्मावर अश्लाघ्य टिप्पणी करतोय, ही शंकराचार्यांची लक्षणं असू शकतात का? अरे संत म्हटल्यानंतर, महंत म्हटल्यानंतर, साधू म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये एक आध्यात्मिक शक्ती असते, एक आध्यात्मिक प्रसन्नता असते, त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असतं. सज्जन माणसाचा चेहरा हा लगेच ओळखू येतो. विचार करा तुम्ही, पहिले शंकराचार्य, आज जे शंकराचार्य आपण ज्यांना म्हणतो, त्यांनी भारत भ्रमण केलंय, स्वतः पायी चालले 4 दिशांना, धर्माचा प्रचार केलाय. यांनी काय केलंय धर्मासाठी? यांनी केलंय काय धर्मासाठी? एखादा वेद तरी यांना पाठ असेल का? बरं, एखादा वेद पाठ असण्याचं सोडा, त्या वेदातल्या श्रुती तरी यांना माहित असतील का? आलेत मोठे शहाणे उमाशंकर पांडे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष, अक्कल शिकवायला आलेत योगी आदित्यनाथला आणि हिंदूंना. आता फरार आहे सध्या, आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये कुठेच. हे असले भंपक बेगडी 2 कवडीचे लोक भगवी वस्त्र धारण करून ही असली घाण पसरवतात. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारे सुद्धा बदनाम व्हायला लागले आहेत. त्याच्यामुळे वेळीच या लोकांना बहिष्कृत केलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे आतापर्यंत ज्यांना ज्यांना हा इतिहास माहीत नाहीये, की ह्या माणसाचं ओरिजिनल नाव हे उमाशंकर पांडे आहे. हा काँग्रेसचा युवा संघटनेचा अध्यक्ष होता. बनारस युनिव्हर्सिटीमध्ये 1990 मध्ये हा निवडणूक लढलेला आहे. तिथपासून आतापर्यंत हा काँग्रेसच्या तालावर नाचत आलेला आहे. याला राहुल गांधींकडून फंडिंग होत असतं आणि म्हणून हा हिंदूंच्या विरोधामध्ये, योगींच्या विरोधामध्ये बडबड करत असतो.
देशविघातक कृत्यांमध्ये याचा समावेश आहे की नाही याची आता पडताळणी सध्या सुरू झालेली आहे. कारण दंगल उसळवली असा गुन्हा देखील यांच्यावर दाखल झालेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये बॅन करण्यात आलंय या माणसाला उत्तर प्रदेशामध्ये. याच्यापेक्षा अजून काय मोठा पुरावा द्यावा. तेव्हा जे आपले भोळे भाबडे हिंदू आहेत, ज्यांच्यापर्यंत हा इतिहास अजून पोहोचलेला नाहीये, त्यांच्यापर्यंत हा इतिहास पोहोचवा मित्रांनो. ही काळाची गरज झालेली आहे. नाहीतर हे असले भंपक लोक आपल्यातल्याच लोकांना फोडतील. आणि ह्यांनी फोडून केलंय काय? धर्मांतरण, लालूच दाखवली आणि ख्रिश्चन बनवलं लोकांना. हे तर मिशन होतं अँटोनियो मायलोचं, राहुल गांधीचं, जे अजूनही आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपण आपल्या पिढीला, पुढची पिढी जी आहे ना, त्यांना आपण व्यवस्थितपणे समजावूच शकत नाहीये, सांगूच शकत नाहीये की धर्म म्हणजे काय, देव म्हणजे काय. तर आपण ह्याकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाहीये ती माहिती आपल्याला कुठून प्राप्त होईल यासाठी आपणही थोडासा प्रयत्न करणं गरजेचं आहे. थोडा रिसर्च वाढवा, वाचन वाढवा. नेटवर आजच्या तारखेला सगळं काही अवेलेबल आहे. थोडा रिसर्च केला, थोडा सर्च मारला की सगळ्या गोष्टी समोर येतात. तेव्हा थोडं सतर्क राहा, सावध राहा. हे असे झूल पांघरलेले स्वयंघोषित शंकराचार्य आजूबाजूला हिंडता कामा नये. कारण हे उद्या आपल्या देशाचं भवितव्य बिघडवतील ना. त्याच्यामुळे हा काळाचा धोका आपण वेळीच ओळखणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. मित्रांनो, माता, बंधू, बहिणींनो, सावध रहा, सतर्क रहा. या अशा बेगडी, दुतोंडी, भंपक स्वयंघोषितांपासून लांबच रहा. यांचं अजिबात ऐकू नका. त्यामुळे तुमचंच भलं होणार आहे, तुमच्या पुढच्या पिढीचं भलं होणार आहे. नाही तर सगळा सत्यानाश अटळ आहे. जाता छोटीशी एक विनंती आहे मित्रांनो. सुरुवातीला तुम्ही मध्यंतरी आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे कार्य करत आलेलो आहोत त्याचा व्हिडिओची झलक बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा आपण काम करतोय. त्यांच्या जेवणाची सोय, अजूनही अतिवृष्टीमध्ये होरपळलेला जो आपला बळीराजा आहे त्याच्यासाठी आपण काम करतोय. त्याचं पडलेलं घर बांधून देणे, त्याच्या लेकरांचं शिक्षण बघणे, त्या पूर्ण कुटुंबाच्या पोटामध्ये 2 वेळेचं अन्न व्यवस्थित जाणे. जे जगाला पोचतात, जगाला खाऊ घालतात, ते उपाशी झोपणं हे बघवत नाही. म्हणून किराणा सामानाचे किट्स म्हणून आपण त्यांना वाटत आलेलो आहोत. इथून पुढेही वाटणार आहोत. आपण अनेक विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत, त्यांची आपण सेवा, शुश्रूषा आणि गरज भागवत आहोत. तेव्हा यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणावर आपण राबवत आहोत मित्रांनो. एक रुपया या सत्कर्मामध्येच लागत आहे आणि एक रुपया कोणाच्या तरी जीवनाचा आधार बनत आहे, हे लक्षात घ्या. आणि विनंती आहे तुम्ही देखील या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. त्यासाठी दिला गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार मला जे योगदान द्यावं वाटतंय ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची एक रीतसर पावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, अनेकांचे आधार बना मित्रांनो. अनेकांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेतच. प्रभू श्रीरामाच्या छत्रछायेखाली हे सत्कर्म आपण आणखी वाढवूया, एवढीच अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.